नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण म्हटलं ना, बाप रे बाप, नियमांना एवढे जण घाबरतात. बरेच जण तर नियम ऐकूनच एवढं हे कडक असतं, मग अशी शिक्षा मिळते, मग ही चूक झाली तर तसं होते, हे ऐकून त्यांची इच्छा असली तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करत नाहीत आणि नवनाथ पारायण करत नाहीत. दुसरं म्हणजे जेवणाचे नियम, हे असंच खायचं असतं, हेच खायचं असतं, तेच खायचं नसतं. या गोष्टीमुळे सुद्धा बरेच जण इच्छा असूनही पारायण करत नाही. माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण काय, जगाच्या पाठीवर कोणतंही पारायण असू द्या, कितीही कडक असू द्या, ते तुम्ही अगदी इझिली निसंकोचपणे कराल आणि 100% त्या पारायणाचं फळ तुम्हाला मिळेल, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते. आणि हो, तुम्हाला एक हात जोडून विनंती करते, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, काय खावं काय खाऊ नये, अगदी व्यवस्थित डिटेल प्रत्येक वस्तूचं नाव सांगून कोणीही न सांगितलेली माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे. तो व्हिडिओ कृपा करून तुम्ही बघा. खाण्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत, कोणतंही पारायण असू द्या, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. आणि याच्यानंतर कोणतंही जरी पारायण करायचं म्हटलं, तुम्ही कधीच विचारणार नाही की हे पारायण करायचंय, मी हे खाऊ का मी ते खाऊ नको. तर आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करा वाटलं तर, पण तो व्हिडिओ जेवणाचा आवर्जून बघा. नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. नवनाथ पारायणाबद्दल खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. जसं की तुम्हाला 9 दिवसांचं नवनाथ पारायण करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे, उद्यापन कोणत्या दिवशी करायचं, उद्यापनाला स्वयंपाक काय बनवायचा, उद्यापनासाठी मुलं नाही मिळाले तर काय करायचं, 9 दिवसांचं पारायण शक्य नसेल, तुम्हाला 7 दिवसांचं करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे, त्याचबरोबर जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर रोज किती अध्याय वाचायचे, हे मोठ्या ग्रंथासाठी. आणि याचबरोबर जो आपला छोटा ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार 900 ओव्यांचा, तर त्याचं पारायण कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. आणि जर श्रावण महिन्यामध्ये फक्त 9 अध्याय असलेल्या संक्षिप्त नवनाथ ग्रंथाचे संकल्पयुक्त तुम्हाला 36 पाठ करायचे असतील तर ते कसे करावे याचा व्हिडिओ सुद्धा उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवात करू या नियमांपासून. एका गोष्टीकडे लक्ष द्या, देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाहीये. त्यामुळे मी पारायण करताना माझ्याकडून ही चूक झाली, देव मला शिक्षा देईल. पारायण काळामध्ये चुकून मी ही वस्तू खाल्ली, तो पदार्थ खाल्ला, देव माझ्यासोबत काहीतरी वाईट करेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका. कारण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे नेहमी सांगितलं जातं बघा की आपले कळत किंवा न कळतपणे कर्म जे आहेत ते चांगले ठेवा. कारण वाईट कर्म जे आहेत ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपले भोग म्हणून आपल्या समोर येणार आहेत आणि ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत. या उलट आपण हे जे काही पारायण करतो, गुरूंची सेवा करतो, कुलदेवीची सेवा करतो, यामुळे आपल्या भोगाची तीव्रता जी असते ती कमी होत असते. त्या तीव्रतेचा जो त्रास आहे तो कमी होत असतो आणि आपले भोग भोगण्यासाठी आपल्याला जी सहनशक्ती लागते ती आपल्याला परमेश्वराच्या सेवेमुळे मिळत असते. त्यामुळे म्हटलं जातं की तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता, जोही ग्रंथ तुम्हाला वाचायला आवडतो, जोही मंत्र तुम्हाला म्हणायला आवडतो, त्या सगळ्या सेवा तुम्ही करा. कारण तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे भोग आहेत ते भोगण्यासाठी जी सहनशीलता लागते, जी शक्ती लागते, ती तुम्हाला या सेवेतूनच मिळणार आहे. लक्षात आलं? सगळी भीती निघून गेली. आता मेन पॉइंट कडे वळूया. कारण बघा, हे असं करा, ते पारायण तसं करा, ह्याचे हे नियम असे आहेत, अशी पूजा मांडणी करा, हे तुम्हाला सगळीकडेच ऐकायला मिळेल. पण आता मी ज्या गोष्टी सांगितल्या ना, ह्या तुम्हाला कुणीच सांगणार नाही, किंवा सांगितलं तरी खूप कमी लोक सांगतील. आणि पारायण कसं करावं याच्यापेक्षा ही मनातील भीती काढणं, या गोष्टी सांगणंच खूप महत्वाचं आहे. 40 अध्याय असलेल्या मोठ्या नवनाथ ग्रंथाचे तुम्हाला 9 दिवसांचे पारायण करायचे असेल, 7 दिवसांचे पारायण करायचे असेल किंवा 3 दिवसांचे पारायण करायचे असेल तर ब्रह्मचर्याचं पालन तेवढ्या दिवस तुम्हाला करायचाच आहे. परान्न तेवढे दिवस तुम्हाला टाळायचंच आहे. मांसाहार तेवढे दिवस आपल्या स्वतःला तर करायचाच नाहीये, पण आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाहीये आणि आपल्या घरात तो कोणाला खाऊ द्यायचा नाहीये. हे 3 नियम आवर्जून पाळायचे आहेत. त्याचबरोबर बेडवर झोपायचं नाहीये. आता इथे बरेच जण असे आहेत की डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे की खाली बसू नका किंवा त्यांना खाली बसता येत नाही. मग अशा वेळेला बेडवरची जी गादी असते ती तुम्ही काढायची, त्या बेडवर घोंगडी किंवा चटई किंवा सतरंजी टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. पारायण काळामध्ये कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक पदार्थ तुम्हाला बनवता येतात किंवा तुमच्या घरामध्ये दररोज जो स्वयंपाक बनवला जातो सात्विक,
तो तुम्हाला खायचा आहे. आणि परत एकदा सांगते, जेवणाच्या नियमांसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आवर्जून बघा. जेवणाबद्दलचे तुमचे सगळे डाऊट जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. पारायणाला बसताना काळे वस्त्र परिधान करू नका. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे तोपर्यंत दिवा चालू ठेवायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 9 दिवस, 7 दिवस किंवा 3 दिवस अखंड दिवा सुद्धा लावू शकता, किंवा फक्त दररोज जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करत आहोत तर रोजचे अध्याय वाचन होईपर्यंत दिवा तेवत ठेवला तरी सुद्धा चालतो. हे पारायण करताना शरीरावर कोणतीही गाठ असू नये किंवा वेडे असू नयेत. जसे की बघा, महिलांचे मोठे केस असतात तर आपण वेणी घालतो किंवा केस बांधून रबरचे आडा घेऊन आपण दुहेरी रबर लावतो, तर असं करायचं नाहीये. तुम्हाला वेणी जी आहे ती सोडायची आहे. एक तर तुम्ही केस मोकळे ठेवा, किंवा रबर जर लावायचं असेल तर ते सिंगलच लावा. त्याचा आडा घेऊन डबल दुहेरी ते रबर आपल्याला लावायचं नाहीये. त्याचबरोबर ज्या महिला साडी घालतात तर त्यांनी पेटीकोटचा जो नाडा असतो, बंद असतो, त्याची गाठ सोडायची आहे वाचन करताना. किंवा तुम्ही इलास्टिकची पॅन्ट वगैरे घालू शकता. ज्या महिला ड्रेस घालतात तर त्यांनी सुद्धा पॅन्टची जी गाठ असते ती सोडायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इलास्टिकची पॅन्ट जी आहे ती घालू शकता. याप्रमाणे कोणत्याही गाठी किंवा वेडे जे आहेत ते आपल्या शरीरावर असू नये. जोपर्यंत आपण फक्त वाचन करत आहोत ना तोपर्यंतच. वाचन झाल्यानंतर आपण घातलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. आणि पुरुषांनी पारायणाला बसताना पॉकेट जर तुमच्या पॅन्टमध्ये वगैरे असेल तर ते काढून ठेवायचं आहे. आणि चामडाचा बेल्ट वगैरे जे असेल, चामडाच्या काही वस्तू असतील तर त्या सुद्धा काढून ठेवायच्या आहेत. हे पारायण करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प परत परत करायचा नसतो. 9, 7, 3 दिवसांचं तुम्ही पारायण करणार असाल तर पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते. पण हे शक्य नसेल, जागे अभावी किंवा अजून काही अडचण असेल तर अशा वेळेला तुम्ही देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. बसण्यासाठी 9 दिवस, 7 दिवस किंवा 3 दिवस जागा एकच असावी, आसन एकच असावं, आणि वाचनाची वेळ सुद्धा दररोज एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. कधी काहीतरी अडचण आली, थोडासा वेळ इकडे तिकडे गेला तर काही हरकत नाही. पण आज सकाळी पारायण करताय, उद्या दुपारी करताय, परवा संध्याकाळी करताय, तर असं करू नका. हे पारायण करत असताना दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन थांबवा जर तुमचं सुरू असेल तर. कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. नंतर 12 ते 12:30च्या नंतर तुम्ही पारायण करू शकता, किंवा 12 ते 12:30च्या अगोदर तुम्ही पारायण करू शकता. आणि तुमचं सुरू असेल तर अर्धा तास थांबा, गॅप घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही राहिलेले जे अध्याय आहेत ते वाचन करू शकता. पण फक्त वाचन करताना 12 ते 12:30 ही वेळ तुमच्या वाचनात आली तर. बाकी इतर वेळी रोजचे जे काही अध्याय आहेत ते वाचत असताना मध्ये उठायचं नाहीये किंवा कोणाशी बोलायचं सुद्धा नाहीये. आणि दररोज वाचन झाल्यानंतर काही ना काहीतरी गोडाचा नैवेद्य पोथीला महाराजांना दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि मगच आपण आपलं आसन सोडायचं आहे. 9 दिवसांचं पारायण तुम्हाला मोठ्या ग्रंथाचं करायचं असेल तर पहिल्या दिवशी 6 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, चौथ्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, 5व्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, 6व्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, 7व्या दिवशी 5 अध्याय वाचायचे, 8व्या दिवशी 3 अध्याय वाचायचे, आणि 9व्या दिवशी 2 अध्याय वाचून या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला 7 दिवसांचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. दुसऱ्या दिवशी 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. तिसऱ्या दिवशी 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. चौथ्या दिवशी 19व्या अध्यायापासून 24व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. 5व्या दिवशी 25व्या अध्यायापासून 30 अध्यायापर्यंत वाचायचं आहे. 6व्या दिवशी 31व्या अध्यायापासून 36 अध्यायापर्यंत वाचायचं आहे. आणि 7व्या दिवशी 37 अध्यायापासून 40 अध्यायांपर्यंत वाचून उद्यापन करायचं आहे. 3 दिवसांचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 13 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 अध्याय वाचावेत, आणि तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय वाचून आपल्याला उद्यापन करायचं आहे. ही माहिती होती 40 अध्याय असलेल्या मोठ्या ग्रंथाची. आता आपण वळूया संक्षिप्त नवनाथ 9 अध्याय असलेल्या ग्रंथाकडे, जो वाचण्यासाठी फक्त आपल्याला 1.5 ते 2 तास लागणार आहेत, ज्यामध्ये फक्त 900 ओव्या आहेत. तर या श्रावणामध्ये या संक्षिप्त नवनाथ ग्रंथाचे तुम्ही 36 दिवसात 36 पारायण करू शकता, 7 दिवसामध्ये 7 पारायण करू शकता, किंवा 11 दिवसामध्ये 11 पारायण करू शकता. पण या श्रावणामध्ये संक्षिप्त नवनाथ ग्रंथाचं किंवा मोठ्या 40 अध्याय असलेल्या ग्रंथाचं एक तरी पारायण आवर्जून करा. संक्षिप्त नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर सुरुवात स्वामी स्तवन पासून करायची आहे.
त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर नवार्णव मंत्र 16 वेळा 11 वेळा किंवा 1 माळ जप तुम्ही करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आहे नवार्णव मंत्र. त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राची 1 माळ घ्यायची आहे आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा गणपती स्तोत्र म्हणून आपल्याला 9 अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. हे जे 9 अध्याय आहेत ते एकाच जागेवर बसून एकाच वेळी आपल्याला वाचन करायचे आहेत. मध्ये उठायचं नाहीये किंवा मध्ये कोणाशी बोलायचं नाहीये. वाचन झाल्यानंतर सेम पोथीला महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे. संक्षिप्त नवनाथ पारायण तुम्ही फक्त 1 दिवसाचं करणार असाल तर उद्यापन वगैरे असं काही नाही. त्या ग्रंथाला त्या पोथीला काहीतरी गोड बनवून तुम्ही नैवेद्य दाखवा, आरती करा, हेच त्याचं उद्यापन राहील. पण जर तुम्ही संकल्पयुक्त 11 दिवसात 11, 7 दिवसात 7 किंवा 36 दिवसात 36 पारायण करणार असाल तर नक्कीच 11व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी किंवा 36व्या दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन करावं लागेल. आणि 40 अध्याय असणाऱ्या मोठ्या ग्रंथाचं तुम्ही 9 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं पारायण करत आहात तर त्याचं उद्यापन तुम्हाला नक्कीच करायचं आहे. 9 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन 9व्या दिवशी, 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन 7व्या दिवशी आणि 3 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन 3ऱ्या दिवशी करायचं आहे. त्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी नैवेद्यासाठी वरण, भात, भाजी, पोळी, कांदा लसूण न टाकता स्वयंपाक बनवायचा आहे. भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे, खीर बनवायची आहे आणि स्पेशली उडदाचे वडे बनवायचे आहेत. आणि हा स्वयंपाक पोथीला महाराजांना दाखवून त्यानंतर आरती करून तुम्हाला जर 9 मुलं मिळाली तर 9 मुलांना तुम्हाला नवनाथ समजून जेवू घालायचं आहे. 9 मुलं नाही मिळाली तर तुम्ही छोटे छोटे प्लेटमध्ये 9 नैवेद्य वाढा, ते या ग्रंथासमोर, या पोथीसमोर दाखवा आणि नंतर ते नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत जर तुम्हाला 9 मुलं मिळाली नाही तर. आणि जर तुम्हाला एखाद दुसरा मुलगा मिळाला तरी सुद्धा चालतं, त्याला तुम्ही जेवू घाला. यथाशक्ती जी घडेल ती दक्षिणा कोणत्याही मंदिरामध्ये गुप्तपणे दान करा आणि एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला त्या दिवशी शिदा द्या किंवा शिदा घेणारं कोणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा अर्पण करू शकता. या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नवनाथ या पारायणाबद्दल तुम्हाला मिळालेली असतील. तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल.